नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासमोर एक अतिशय विस्तृत आणि रोमांचक कथा घेऊन येत आहे. ही कथा प्रेमाची, इच्छांची, गुप्तता आणि भावनिक संघर्षांची आहे. ती इतकी खोलवर जाईल की तुम्हाला वाटेल की तुम्ही स्वतः त्या पात्रांसोबत जगत आहात. मी राहुल आहे. वय 28 वर्ष. आमचं कुटुंब पुण्याच्या एका शांत वसाहतीत राहते, जिथे मामासाहेब आणि आम्ही सर्वजण एकत्र असतो. आमचा घर मोठा आहे, 2 मजली, मागे छोटीशी बाग आणि समोर रस्ता शांत. माझ्या आईवडिलांना फक्त एकच मुलगा आहे, मी, जो नेहमीच कुटुंबाचा आधार असतो. तर मामासाहेबांना एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगी सुमिया आता लग्न झालेली आणि मुंबईत राहते. तर मुलगा विक्रम माझ्याच वयाचा असून बँगलोरला एका IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. तो वर्षातून 2-3 वेळा घरी येतो, पण नेहमीच व्यस्त. ही गोष्ट त्या काळची आहे जेव्हा सुमियाचं लग्न झालं होतं. लग्नाची धूम धडाक्यात सगळे कुटुंब एकत्र आलं होतं. हसतमुख चेहरे, संगीत, नृत्य आणि कुटुंबाच्या बंधनाची मजा. लग्नानंतर मी मुंबईत एका IT कंपनीत नवीन नोकरीला लागलो होतो. मुंबईचा वेग, लोकल ट्रेनचा गर्दीचा प्रवास आणि ऑफिसची धावपळ, हे सगळं मला आवडत होतं. पण काही दिवसांसाठी मी पुण्यातच राहत होतो, कारण मामासाहेबांना माझी मदत हवी होती. माझे आईवडील काही दिवसांसाठी चेन्नईला गेले होते. तिकडे आमचं एक छोटंसं आयुर्वेदिक स्टोअर आहे, जे आईवडिलांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. ते स्टोअर चालवण्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती, पण मला शहर सोडून जायची इच्छा नव्हती. राहुल, तू पण ये ना, काही दिवस तिकडे राहा, असं आई सतत सांगत असे. पण मी म्हणत, आई, मी इथे नोकरीला लागलोय, कसं सोडू? माझी नोकरी एका सॉफ्टवेअर फॉर्ममध्ये होती, जिथे 80% वेळ मी क्लायंट मीटिंगसाठी, कोडिंगसाठी आणि प्रोजेक्ट रिव्ह्यूसाठी फिरत असे. सकाळी घरूनच निघायचं आणि संध्याकाळी घरी परत. एका दिवशी मी ऑफिसकडे जाताना माझ्या स्कूटरसमोर एक छोटंसं कुत्रं आडवे पडलं. ते लहान पिल्लू असावं. रस्त्यावर भटकत होतं. त्याला वाचवण्यासाठी मी पटकन ब्रेक मारला, पण रस्ता ओला असल्यामुळे स्कूटर स्लिप झाली आणि मी रस्त्यावर पडलो. हाताला आणि खांद्याला जोरात धक्का बसला. वेदना इतकी झाली की मी उठू शकलोच नाही. शेजारचे लोक धावून आले आणि मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी एक्सरे घेतला आणि सांगितलं, खांद्याचं लिगामेंट तुटलं आहे आणि हाडातही क्रॅक आहे. सर्जरी करावी लागेल. मी घाबरलो, पण पर्याय नव्हता. सर्जरीनंतर डॉक्टर म्हणाले, किमान 6 महिने रेस्ट घ्या. हलकं काम करता येईल, पण जड वस्तू उचलू नका आणि फिजिओथेरपी सुरू करा. मी ठीक होईनच असं मनात ठरवलं आणि मामाकडे रिकव्हरीसाठी राहायला गेलो. मामासाहेब म्हणाले, राहुल, तू इथेच राहा, मी तुझी काळजी घेईन. पण खरं काळजी घेणारी त्या मामी प्रिया होत्या. मामी प्रिया, वय 38 वर्ष. दिसायला त्या एकदम आकर्षक आणि सुंदर आहेत. त्यांचे केस लांब, काळे आणि लहराटे, डोळे मोठे आणि बोलके, हसू इतकं मधुर की एखाद्या चित्रपटाच्या हिरोईनसारखं. शरीराने त्या फिट आहेत, व्यायाम करतात, योगा करतात आणि नेहमीच साड्या नेसतात, ज्या त्यांचं सौंदर्य आणखी उजळून काढतात. एकदा त्या ग्रीन साडीत दिसल्या, तेव्हा त्यांचा कमरेचा वळण, कमरेची लाईन आणि चेहऱ्यावरील हलकं स्मित, ते बघून कोणाचं मन हरवून जाईल, नाही का? त्या घर सांभाळतात, मामासाहेबांच्या व्यावसायिक दौऱ्यांमध्ये एकट्याने कुटुंब चालवतात. मामासाहेब एका बँकेत मॅनेजर आहेत, नेहमीच व्यस्त. मामीला कधीच कोणत्या अफेअरची बातमी कानावर पडली नव्हती. त्या नेहमीच कुटुंबासाठीच समर्पित दिसायच्या. पण सर्जरीनंतर मी घरातच राहू लागलो आणि मामी माझी काळजी घ्यायला लागल्या. औषधं देणं, खाणं बनवणं, फिजिओथेरपीत मदत करणं. त्या दिवसात आमचं जवळीक वाढलं आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळीच भावना जागी झाली. एक दिवशी मामीचा लॅपटॉप खराब झाला. त्या माझ्या रूममध्ये आल्या, हातात लॅपटॉप घेऊन, आणि म्हणाल्या, राहुल, हे बघ ना, काय झालंय माझ्या लॅपटॉपला? कालपासून खूप हळू चालतोय आणि काही फाईल्स उघडतच नाहीयेत. तू ITचा एक्सपर्ट आहेस, बघ ना. मी हसत म्हणालो, मामी, आणा ना, मी बघतो. त्या लॅपटॉप माझ्या मांडीवर ठेवून बसल्या आणि मी सुरू झालो. स्टोरेज फुल झाला होतं. अनावश्यक फाईल्स, जुने फोटो आणि काही अनइन्स्टॉल्ड ॲप्स होते. मी ते साफ केलं आणि अपडेट पेंडिंग असल्यामुळे ते हँग होत होतं. अपडेट करताना काही ईमेल्स पॉपअप झाले. मामीने लॉग इन लॉक केलं होतं, त्यामुळे फक्त सब्जेक्ट लाईन दिसत होत्या. मी लॅपटॉप द्यायला निघालो, तेवढ्यात एक ईमेल दिसलं. उंबरट्यावर का थांबलीस रात्रभर? उद्या परत भेटू नका तर काय करू, तुझी वाट बघतोय मी. सेंडरचा ID अनोळखी होता. secretloverpune@gmail.com. माझ्या मनात शंका निर्माण झाली. मी मामीला काहीच सांगितलं नाही, पण त्या ईमेलचा ID कॉपी केला आणि लॅपटॉप परत दिला. मामी, आता ठीक आहे, अपडेट करून ठेवा, असं मी म्हणालो. त्या हसल्या आणि म्हणाल्या, धन्यवाद रे, तू नाहीस तर मी काय करणार? त्या रात्री मला झोपच येत नव्हती.
खांद्याची वेदना कमी झाली होती, पण मनातली शंका वाढत होती. मामी खरंच कुठल्या गुप्त भेटीला जात असतील का? मामासाहेबांना माहिती असेल का? असं विचार येत होते. धाडस करून मी रात्री 12 वाजता मामींच्या रूमकडे गेलो. दरवाजा अर्धा उघडा होता. आत बेडवर फक्त मामासाहेब एकटेच झोपलेले होते आणि त्यांच्या शेजारी मामी नव्हती. मी हळूच बाहेरच्या बाल्कनीत गेलो, पण मामी कुठेही दिसली नाही. हृदय धडधडत होतं. मी घराभोवती फिरलो, मागच्या बागेत, समोरच्या रस्त्यावर, काही नाही. अर्ध्या तासाने 12:30च्या सुमारास मी दरवाजाच्या फटीतून बघत होतो तेव्हा मामी शांतपणे आत आल्या. त्यांचे केस थोडे सुळसुळलेले, चेहरा लालसर आणि डोळ्यात एक विचित्र चमक. त्या रूममध्ये गेल्या आणि शांतपणे झोपल्या. मी माझ्या रूममध्ये परत आलो, पण झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवलं, आज मामीवर नजर ठेवायची आणि सत्य जाणून घ्यायचं. सकाळी ब्रेकफास्ट करताना मामी नेहमीप्रमाणे पराठे बनवल्या होत्या. मी त्यांना विचारलं, मामी रात्री तुम्ही कुठे होता? मी उठलो तेव्हा तुम्हाला दिसलं नाही. त्या थोड्या दचकल्या, पण हसून म्हणाल्या, अरे मी फक्त पाणी प्यायला गेले होते रे, तू काळजी करू नको. पण त्यांचा चेहरा सांगत होता की काहीतरी लपवतायत. दिवसभर मी घरातच राहिलो, फिजिओथेरपी केली आणि संध्याकाळी चहा घेताना मामी लॅपटॉपवर काहीतरी बघत होत्या. त्यांचा चेहरा हलकं हसत होतं आणि बोटं कीबोर्डवर पटकन चालत होती. मी जवळ जाऊन विचारलं, मामी काय बघता आहात? इतका आनंदी का दिसतात? त्या पटकन लॅपटॉप बंद केला आणि म्हणाल्या, काही नाही रे, फक्त जुने फोटो आणि काही रेसिपीज. तू काय, तुझी तब्येत कशी आहे? मी हसलो, पण मनात शंका वाढली. रात्री मी पुन्हा नजर ठेवली. 12 वाजले आणि 12:30च्या सुमारास मामींच्या पावलांचा हलका आवाज आला. मी हळूच मागे गेलो. त्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शर्मा मामांच्या बाल्कनीकडे गेल्या. शर्मा मामा हे 45 वर्षांचे बँकेत ज्युनियर मॅनेजर, अविवाहित होते. ते नेहमीच आमच्या घरात येत जात असत. मामी बाल्कनीत गेल्या आणि शर्मा आधीच तिथे वाट बघत होता. दोघंही जवळ आले. प्रिया, आज उशीर का झाला? असं शर्मा विचारत होता आणि मामी म्हणाली, अरे घरात राहुल आहे ना, काळजी घेतली नाही. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि शर्मा मामीला जवळ ओढून घेतलं. त्यांचे बोलणे, स्पर्श, चुंबन ते बघून माझं मन हादरलं. मामींचे केस उघडलेले, त्यांची साडी थोडी स्लिप झाली आणि शर्मांचा हात त्यांच्या कमरावर. मी पटकन फोन काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. ते दृश्य इतकं तीव्र होतं की माझ्या मनात ईर्ष्या आणि आकर्षण मिसळून आलं. मी हळूच परत आलो आणि रूममध्ये येऊन झोपलो, पण डोळ्यांसमोर ते दृश्य येत होतं. मामींचे मादक रूप, त्यांचा हसरा. दुसऱ्या दिवसापासून मामीकडे बघण्याची नजर पूर्णपणे बदलली. त्या जरी साध्या साडीत असतील तरी माझ्या डोळ्यांसमोर त्या बाल्कनीचं दृश्य येत होतं. मी ठरवलं, ही गोष्ट घरात सांगायची नाही, पण मामीशी बोलायचं आणि त्यांचं सुख माझ्याकडून मिळवून द्यायचं. मी एक नवीन ईमेल आयडी बनवला, yoursecretadmirer@gmail.com. त्यावरून मामीला मेसेज केला, तुमचे आणि शर्मांचे बाल्कनीवरील क्षण सुंदर आहेत, पण ते गुप्त राहिलं पाहिजेत. मी तुमचं सुख समजू शकतो. सुरुवातीला त्या उत्तर देत नव्हत्या. मी बाल्कनीचा एक फोटो पाठवला, ज्यात त्यांचा चेहरा थोडा दिसत होता. लगेच रिप्लाय आला, कोण आहात तुम्ही? हे कसं शक्य आहे? कृपया डिलीट करा हे. मी उत्तर दिलं, मामी, मी राहुल आहे. तुम्हाला आणि मला दोघांना सगळं माहिती आहे. मी ब्लॅकमेल करत नाही, फक्त बोलू इच्छितो. भेटूया. मामी घाबरल्या. त्यांचा दुसरा मेसेज, राहुल तू माझा भाचा आहेस, हे चुकीचं आहे, कृपया विसरून जा. मी उत्तर दिलं, मामी, मी तुमचे एकटेपणा समजू शकतो. मामासाहेब व्यस्त असतात आणि तुम्हाला सुख हवं आहे. मी फक्त ऐकू इच्छितो आणि मदत करू इच्छितो. संपूर्ण दिवस आमचे मेसेज चालू राहिले. शेवटी त्या म्हणाल्या, ठीक आहे, भेटू, पण फक्त बोलायचं. मी त्यांना पुण्याच्या बाहेरच्या एका छोट्याशा कॉफी शॉपला बोलवलं आणि सांगितलं की हिरवी साडी नेसून या, कारण मी त्यांना त्या साडीत बघितलं होतं आणि ती साडी त्यांना खूप शोभते. संध्याकाळी 6 वाजता मामी आल्या. त्या टेन्शनमध्ये दिसत होत्या, हात थरथरत होते, डोळे खाली. मी चहा ऑर्डर केला आणि म्हणालो, मामी शांत व्हा, मी काही वाईट करणार नाही. त्या म्हणाल्या, राहुल तू हे कसं करू शकलास? मी तुझी मामी आहे, हे चुकीचं आहे. जर मामासाहेबांना कळलं तर? मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, मामी, मी तुम्हाला दोष देत नाही. वर्ष होत गेली, मामासाहेब तुम्हाला वेळ देत नाहीत, मी ते बघत होतो. शर्मा, तो फक्त क्षणभराचं सुख देतो, पण मी तुमच्यासाठी कायमचा आहे. त्या रडायला लागल्या, राहुल तू खरं बोलतोयस. लग्नानंतर सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर मामासाहेबांच्या प्रमोशन आणि दौऱ्यांमुळे मी एकटी पडले. शर्मा, तो शेजारीच राहतो आणि एकदा चहा घेताना सुरू झालं, पण हे चुकीचं आहे. मी त्यांना जवळ घेतलं आणि म्हणालो, मामी आता सोडा ते, मी तुमचं सुख आहे. आम्ही तिथे 2 तास बोललो. त्यांचं बालपण, लग्न, इच्छा, ते बोलणं इतकं खोल होतं की आमचं नातं बदललं. रात्री उशिरा जेव्हा मामासाहेब झोपले, मामी मला मेसेज करू लागल्या, राहुल उद्या मी माहेरी जात आहे, तू सोडायला ये, काही बोलू.
मी होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना घेऊन निघालो. मामासाहेब ऑफिसला गेले होते आणि मी म्हणालो, मामी, मी तुम्हाला सोडतो. रस्त्यात आम्ही बोलत राहिलो, गाणी ऐकली, हसू खिदळलो. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर एक शांत रिसॉर्ट आहे, जिथे हिरवी बागा आणि शांत खोल्या आहेत. तिथे आम्ही थांबलो. मी स्पेशल डिनर ऑर्डर केलं, कबाब्स, बिर्याणी आणि डेझर्ट. डिनर करताना मामी म्हणाल्या, राहुल, आज मला खूप हलकं वाटतंय. तुझ्याशी बोलून. मी त्यांचा हात पकडला आणि डोळ्यात डोळे घातले. पहिलं चुंबन झालं, कोमल, प्रेमाने भरलेलं. मामी थोड्या शर्मिटल्या, पण माझ्या जवळ आल्या. रिसॉर्टच्या रूममध्ये आम्ही एकमेकांना जवळ आणलं. मी त्यांची साडी हळूच काढली आणि त्यांचं शरीर इतकं कोमल, इतकं आकर्षक, त्यांचे स्पर्श, श्वास, हळू आवाज, ते क्षण अविस्मरणीय होते. आम्ही 2 तास एकमेकांसोबत होतो, प्रेमाने, कन्सेंटने आणि पूर्ण समर्पणाने. मी थकल्यानंतर मामी माझ्या छातीवर डोकं ठेवून म्हणाल्या, राहुल, आज मला खूप दिवसांनी खरंच सुख मिळालं. तुझ्याशिवाय मी कशी राहीन? शर्मा, तो आता कधीच नाही. मी हसत म्हणालो, मामी, आत्ता मी तुमचं चूक आहे. मामासाहेबांना काही सांगू नका, पण आमचं हे नातं गुप्त राहील. त्या हसल्या आणि म्हणाल्या, तू माझा खरा साथी आहेस. तुझा मामासाहेब मला हे सुख कधी देत नाहीत. तू माझं प्रेम आहेस. थोड्या वेळाने आम्ही शॉवर घेतला, एकत्र, हसत खिदळत. पाण्याखाली आम्ही पुन्हा जवळ आलो आणि आणखी एकदा प्रेमाचा क्षण जीवन गेलो. नंतर मामीला त्यांच्या माहेरी सोडण्यासाठी निघालो. रस्त्यात एक छोटी मेडिकल स्टोअर बघून मामी म्हणाल्या, थांब रे 1 मिनिटं. त्या आत गेल्या आणि परत आल्या तेव्हा हातात एक छोटी पॅकेट. मी विचारलं, काय घेतलंस मामी? त्या हसल्या आणि कानात कुजबुजल्या, काही नाही, प्रोटेक्शनसाठी. चूक झाली तर तुझा मामासाहेब शंका घेईल, पण तू काळजी करू नकोस. मी त्यांना मिठी मारली आणि सोडलं. माहेरी पोहोचताना त्या म्हणाल्या, राहुल, परत येणार आहेस ना? मला तुझी वाट लागेल. घरी परत आल्यावर सगळं बदललं. मामी माहेरी गेल्या होत्या आणि मी त्यांचा मेसेज वाट बघत होतो. 2 दिवसांनी त्या परत आल्या आणि पहिल्याच रात्री आम्ही पुन्हा एकमेकांसोबत होतो, घरातच, गुपचूप. त्या रात्री मामासाहेब दौऱ्यावर गेले होते आणि आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य होतं. आम्ही रूममध्ये, बाल्कनीत, बागेत, सगळीकडे प्रेमाचा उत्सव साजरा केला. मामी म्हणाल्या, राहुस, तू मला नव्याने जिवंत केलंस. आता मी फक्त तुझी आहे. मी उत्तर दिलं, मामी, हे नातं कायम राहील. मी तुझ्यासाठी सगळं करेन. महिन्याभरात आमचं नातं खूप खोल झालं. मी रिकव्हरी करत होतो आणि मामी माझी केअर करत होत्या. आम्ही एकत्र फिरायला जायचो, पुण्याच्या बाहेरील हिल स्टेशनला, झऱ्याजवळ. एकदा लोणावळ्याला गेलो, तिथे हॉटेलमध्ये राहिलो. त्या ट्रिपमध्ये आम्ही दिवसभर फिरलो आणि रात्री प्रेमात बुडालो. मामीने मला सांगितलं, राहुल, मी आयुष्यात पहिल्यांदा इतकं सुखी आहे. तू माझा भाऊ नाहीस आता, माझा प्रियकर आहेस. मी त्यांना चुंबन घेतलं आणि म्हणालो, मामी, हे प्रेम अमर आहे. पण आयुष्यात काही आव्हानं येतात. एकदा शर्माने मामीला पुन्हा मेसेज केला आणि मामीने मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं, मामी, ब्लॉक करा त्याला, मी आहे ना. त्या हसल्या आणि म्हणाल्या, तू आहे तेव्हा मला कशाची भीती. आम्ही त्या रात्री शर्माला एक संदेश पाठवला, व्हिडिओचा स्क्रीनशॉटसह, आणि ते संपलं. मामासाहेबांना काही कळलं नाही आणि आमचं नातं मजबूत झालं. आज काही महिन्यानंतर मी पूर्ण बरा झालोय आणि नोकरी पुन्हा सुरू केली आहे. पण मामी माझ्या आयुष्यात आहेत, गुप्त प्रेमात. आम्ही एकत्र स्वप्न बघतो, एक दिवस कदाचित एकत्र राहू, पण सध्या तरी हे गुप्त सुख आमचं आहे.